मालवण नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये सभा झाली। शिवसेनेवर ज्यांनी वार करण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर एक नाही दोन वार केले, मात्र पक्षावर वार होऊ दिला नाही असं निलेश राणे म्हणाले। तर या सभेतून शिंदेंनी निलेश राणेंचं कौतुक केलं। अक्कलकोटमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। अक्कलकोटच्या विकास आराखड्यासाठी 370 कोटी दिल्याची माहिती त्यांनी दिली। तर आता निधी वाढवून 500 कोटी करणार असं ते म्हणाले। लांज्यात कोणी आवाज केला तर त्याचा मांजा कटलाच म्हणून समजा असा इशारा उपमुख्यमंत्री शिंदेंनी दिला। महाविकास आघाडीवर टीका करताना ते पराभव मान्य करून मुंबईत बसले असा टोलाही लगावला। कणकवलीमध्ये निलेश राणेंनी एकनाथ शिंदेंचं स्वागत केलं। महायुतीमध्ये झालेल्या वादानंतर शिवसेना निलेश राणेंसोबत असल्याची ग्वाही यावेळी शिंदेंनी दिली। विजापूरच्या सभेतून चित्रा वाघ यांनी अनोख्या शैलीत मतदानाचं आवाहन केलं। खा कुणाचंही मटण आणि दाबा कमळाचं बटन असं आवाहन त्यांनी केलं। मुक्ताईनगरच्या प्रचार सभेत मंत्री रक्षा खडसे भावुक झाल्या। निखिल खडसे निघून गेल्यानं आपल्याला समोर यावं लागलं असं म्हणत त्यांना अश्रू अनावर झाले। घराणेशाहीच्या आरोपातून मंत्री रक्षा खडसेंनी विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिलं। आम्ही घराणेशाहीमुळे नाही तर परिस्थितीमुळे राजकारणात आलो असं त्या म्हणाल्या। बदलापुरात उद्धव ठाकरेंच्या उमेदवारांनी भाजपला पाठिंबा दिला। 7 उमेदवारांनी भाजपला पाठिंबा दिला। नगराध्यक्षपदाच्या उमेदवार रुचिता घोरपडे यांना हा पाठिंबा दर्शवण्यात आला। नशिराबादेत भाजप शिवसेना युतीचा रोड शो पार पडला। मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीमध्ये शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। यावेळी ढोल ताशांच्या गजरात शेकडो कार्यकर्त्यांनी रोड शोला गर्दी केली। सिंधुदुर्गच्या वेंगुर्ल्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून जोरदार प्रचार करण्यात आला। यावेळी डोअर टू डोअर प्रचार करण्यात आला। दरम्यान विकासाच्या मुद्द्यावर विजय होणार असा दावा शिवसेनेच्या उमेदवारांनी केला। आमचे हात आणि मन साफ असल्याचं वक्तव्य गणेश नाईकांनी केलं। जव्हारमध्ये भाजप उमेदवारांचा प्रचार करताना त्यांनी हे वक्तव्य केलं। तर नवी मुंबईतील वाशीच्या धर्तीवर जव्हारचा विकास करणार असं आश्वासनही दिलं। सांगोल्यात देवेंद्र फडणवीसांच्या प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। राज्यातील सरकार सांगोल्याच्या पाठीशी उभं करणार असं यावेळी फडणवीस म्हणाले। नगर परिषद निवडणुकीमध्ये प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांना दौंडमध्ये वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला। दौंड हेलिपॅड ते गांधी मैदान सभास्थळी जाताना दादांचा ताफा ट्रॅफिकमध्ये अडकला आणि सभेत वेळेत पोहोचण्यासाठी दादांनी चक्क चालत सभास्थळ गाठलं। तिजोरीची चावी आमच्याकडे असली तरी मालकी आमच्याकडे तिजोरीची चावी ही तुमच्याकडे असली तरी मालकी आमच्याकडे असल्याचा टोला मंत्री चंद्रकांत पाटलांनी लगावला होता। यावर अजित पवारांनी पुन्हा एकदा भाष्य केलं आणि राज्याची तिजोरी जनतेच्या मालकीची आहे असं म्हटलंय। गेल्या काही दिवसांपासून मला एकट्यालाच टार्गेट केलं जातंय, मात्र त्यांनी मला कितीही टार्गेट करण्याचा प्रयत्न केला तरी मी त्यांच्या टार्गेटमध्ये कधीच बसू शकत नाही असं म्हणत धनंजय मुंडेंनी टीका करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिलं। सिंदोर्णीमध्ये गिरीश महाजनांची सभा झाली। यावेळी बोलताना विरोधकांचा डिपॉझिट जप्त करा, जामनेरमध्ये एकाचंही डिपॉझिट वाचणार नाही असा विश्वास महाजनांनी व्यक्त केला। शिरूर नगर परिषदेच्या उमेदवार अलका खांडरे यांच्या प्रचारासाठी खासदार अमोल कोल्हेंनी पदयात्रा काढली। माजी आमदार अशोक पवार यांनी केलेल्या कामाच्या भरोश्यावर ही निवडणूक आम्ही जिंकू असा विश्वास अमोल कोल्हेंनी व्यक्त केला। धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री शिंदेंच्या भाषणाची मिमिक्री केली। उदय सामंतांना फोन लावण्याची त्यांनी मिमिक्री करत टीका केली। ममता बॅनर्जी यांनी रामाचा जप सुरू करावा असं वक्तव्य नवनीत राणांनी केलं। तर देशात राम आहे आणि राहणार असंही त्या म्हणाल्या। धुळ्याच्या सिंदखेडमध्ये पंकजा मुंडेंच्या प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। भाजपच्या सर्व उमेदवारांना निवडून देण्याचं भावनिक आवाहन यावेळी त्यांनी केलं। माळेगावमध्ये अजित पवारांच्या प्रचार सभेचं आयोजन केलं होतं। यावेळी त्यांनी रंजनकुमार तावरेंचा प्रचार केला। दरम्यान मोठ्या संख्येनं मतदान करण्याचं आवाहन केलं। परभणी जिल्ह्यातील महत्त्वाची नगर परिषद असलेल्या पाथरी
मध्ये निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे। मागील 35 वर्षांपासून या ठिकाणी वर्चस्व असलेले माजी आमदार आणि काँग्रेसचे नेते बाबाजानी दुर्राणी यांनी आपल्या मुलाला नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरवले। यावेळी देखील जनता आमच्या पाठीशी उभी राहील अशी आशा जुनैद दुर्राणी यांनी व्यक्त केली। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भाजप आणि शिवसेनेमधला वाद विकोपाला गेलाय। निलेश राणेंनी भाजप कार्यकर्त्यांच्या घरी छापा टाकून पैसे वाटपाचा आरोप केला होता। यानंतर निलेश राणेंवर गुन्हा दाखल करण्यात आला। आमदार नितेश राणेंनी निलेश राणेंना बळीचा बकरा केला जात असल्याचा आरोप केला। यावर आता बळीचा बकरा कोण हे 3 तारखेला कळेल असं प्रत्युत्तर निलेश राणेंनी दिलं। जव्हारमध्ये मंत्री आशिष शेलार यांच्या नेतृत्वात प्रचार फेरी काढण्यात आली। आमचे तंत्र, विचारतंत्र आणि सेवा तंत्र, विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक जिंकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये पंकजा मुंडेंच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। राज्यात सर्वाधिक जागा भाजपच्या निवडून येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला। राज्यात नगरपालिका निवडणुकांमध्ये खरी लढत ही महायुतीमध्येच आहे। सर्वाधिक नगराध्यक्ष आणि नगरसेवक भाजपचेच निवडून येतील असा विश्वास जयकुमार रावल यांनी व्यक्त केला। धुळे जिल्ह्यातील 4ही नगर परिषदेमध्ये भाजपचा नगरसेवक निवडून येईल असं ते म्हणाले। जालन्याच्या अंबड नगरपालिकेवर भाजपनं एक हाती सत्ता भाजपची येणार असा दावा केलेला आहे, तर विरोधकांचा सुपडा साफ होणार असं म्हणत आमदार नारायण कुचे यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला। भंडाऱ्याच्या प्रचार सभेतून परिणय फुकेंनी आमदार भोंडेकरांवर जोरदार टीका केली, तर काँग्रेसच्या उमेदवारांना मतदान न करण्याचं आवाहन सुद्धा केलं। नवी मुंबईतील उरणमधील भाजपचे उमेदवार नंदकुमार लांबे यांनी चक्क मतदान केंद्रावरच कार्यकर्त्यांची बैठक घेतली। यावेळी संतप्त नागरिकांनी नंदकुमार लांबे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांना मतदान केंद्रातून हकललं। पेणमध्ये धर्माचं राज्य येणार, भ्रष्ट माणसांना तडीपार करणार असं म्हणत शिशिर धारकर यांनी भाजप आमदार रवी पाटलांवर निशाणा साधला। पेणमधील गांधी चौकात आम्ही पेणकर विकास आघाडीची सभा झाली, यावेळी ते बोलत होते। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव नगरपालिकेमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळते। विकास आणि भयमुक्त वातावरण देण्याचा आपला प्रयत्न राहणार अशी प्रतिक्रिया यावेळी राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार चेतना शर्मा यांनी दिली। अमरावतीच्या चांदूर रेल्वे नगर परिषदेतील आम आदमी पार्टीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार नम्रता गवळी यांनी घोडागाडीवरून प्रचार केला। प्रदूषणाबाबत जनजागृती आणि चांदूर रेल्वेची ओळख कायम राहावी यासाठी अनोखा प्रचार करत असल्याचं नम्रता गवळी यांनी सांगितलं। अंबरनाथ नगर परिषदेची निवडणूक पुढे ढकलली आहे। अंबरनाथ नगर परिषदेसाठी आता 20 डिसेंबरला मतदान होणार आहे। अंबरनाथ नगराध्यक्षपदावरून तांत्रिक वाद झाला होता। गोंदिया नगर परिषदेमधील वॉर्ड क्रमांक 3, 11 आणि 16 मधील एका जागेची निवडणूक पुढे ढकलली आहे, त्यामुळे उमेदवारांचा हिरमोड झालाय। लातूर जिल्ह्यातील रेणापूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या भाजप उमेदवार शोभा अकनगिरे यांच्या उमेदवारीवरून आक्षेप नोंदवण्यात आला होता। अतिक्रमण केलेल्या जागेवर शोभा अकनगिरे यांनी घर बांधण्याचा आरोप करत आक्षेप घेतला होता, त्यामुळे ही निवडणूक पुढे ढकलली। अहिल्यानगर जिल्ह्यातील 12 पैकी 4 नगर परिषदेच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या। कोपरगाव, देवळाली, नेवासा आणि पाथर्डी या 4 ठिकाणी नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीवर आक्षेप नोंदवल्यानं निवडणूक पुढे ढकलली। अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी नगर परिषदेची निवडणूक पुढे ढकलली आहे। नगरसेवक पदाच्या 2 उमेदवारांनी आणि नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांनी अपील केल्यानं निवडणूक आयोगानं हा निर्णय घेतला। नांदेड जिल्ह्यातील मुखेड आणि धर्माबाद नगर परिषदेची निवडणूकही पुढे ढकलली, तर भोकर, कुंडलवाडी आणि लोहा नगर परिषदेच्या एका जागेसाठी 20 डिसेंबरला मतदान होणार आहे। अकोला जिल्ह्यातील बाळापूर नगर परिषदेची निवडणूक अवघ्या 2 दिवसांवर येऊन ठेपली असतानाच एका उमेदवारानं उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला होता, त्यामुळे निवडणूक पुढे ढकलण्यात आली। कोपरगाव नगर परिषद निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलेला असताना निवडणूक पुढे ढकलली आहे। विरोधकांच्या भूमिकेमुळे कोपरगाव नगर परिषदेची निवडणूक पुढे ढकलण्यात आल्याचा आरोप करत राष्ट्रवादीकडून निषेध वर्तवण्यात आला। मालवण नगर परिषदेमधील भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शिल्पा खोत यांच्यासह 20 नगरसेवकांनी आज सुट्टीच्या दिवशी प्रचारावर भर दिला। घरोघरी जाऊन मतदारांना साथ घातली। शेकापनं विकासाच्या दृष्टीनं केलेलं काम शून्य असल्याची टीका महेश मोहितेंनी केली, तर शेकापच्या घराणेशाहीमुळेच अलिबागचा विकास खुंटल्याचा घणाघात त्यांनी केला। भुसावळ नगर परिषदेच्या 3 प्रभागांची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे।
20 डिसेंबरला यासाठी मतदान होणार आहे, तर 21 डिसेंबर रोजी मतमोजणी होईल. बोरिवलीमध्ये भाजपकडून जनसंवाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी नागरिकांच्या समस्या ऐकून घेत निराकरण करण्याचं आश्वासन दिलं. वर्धा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाचा निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात आलाय. यामुळे आज सर्वच राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी शहरातून रॅली काढत शक्ती प्रदर्शन केलं. नंदुरबार जिल्ह्यातील 4 नगरपरिषदेच्या पोस्टल मतदानाला सुरुवात झाली आहे. जिल्हाभरातून 733 मतदार पोस्टल मतदानाचा हक्क बजावणार आहे. वाशिम आणि रिसोड नगरपरिषदेसाठी 20 डिसेंबरला मतदान होणार आहे. आक्षेप न्यायालयामध्ये याविषयी आक्षेप घेण्यात आला होता. तो प्रलंबित असल्यानं रिसोड नगरपरिषदेच्या 2 जागांसाठी आणि वाशिमच्या पूर्ण जागांसाठी 4 डिसेंबरच्या निवडणूक कार्यक्रमानुसार निवडणूक होणार आहे. मावळ तालुक्यातील 8 जागांसाठीची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. यामध्ये तळेगावच्या 6 आणि लोणावळ्याच्या 2 जागांचा समावेश आहे. नव्या निवडणूक कार्यक्रमानुसार या जागांसाठी मतदान केलं जाईल. नशिराबादेत अपक्ष उमेदवार रऊफ खान इनायत खान यांनी रिक्षामधून प्रवास करत अनोख्या पद्धतीनं प्रचार केला. गावातील मुख्य रस्ते, चौक, वस्ती आणि बाजारपेठांमध्ये प्रचार करत मतदारांना साथ घातली. मतदान जनजागृती आणि मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी शिरूरमध्ये सलून व्यावसायिकांना अनोखा उपक्रम राबवला. मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी सलून व्यावसायिकांना आपल्या दुकानापुढे मतदान जनजागृतीचे फलक लावले.